नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 डिसेंबर 2013 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरविली जाते? The effectiveness of communication is usually decided on the basis of पर्याय क्रमांक ए प्रतिसादाचा दर्जा क्वालिटी ऑफ फीडबॅक, पर्याय क्रमांक बी प्रेषकाचे हेतू आणि निकष सेंडर्स इंटेन्शन अँड क्रायटेरिया, पर्याय क्रमांक सी माध्यमाचा सुयोग्य वापर इकॉनॉमिक यूज ऑफ मीडियम आणि पर्याय क्रमांक डी संदेशाचा सोपेपणा सिम्प्लिसिटी ऑफ मेसेज. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रतिसादाचा दर्जा. संज्ञापनाची परिणामकारकता ही सर्वसाधारणपणे प्रतिसादाच्या दर्जावरती ठरवली जाते. पुढील प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट पेअर? आता ह्या 4 जोड्या दिलेल्या आहेत, पैकी एक चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. पर्याय क्रमांक 1 दूरचित्रवाणी, TRP, वृत्तपत्र, रॅम, वेबसाईट हिट्स आणि चित्रपट बॉक्स ऑफिस. तर आपण मागील वर्षीच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे, दूरचित्रवाणीची जोडी ही TRP बरोबर आहे. TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स आणि वृत्तपत्राची जोडी ही IRS या संबंधी होती. IRS म्हणजे इंडियन रीडरशिप सर्वे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय हा चुकीचा आहे. इथे रॅम ऐवजी IRS हवं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात प्रतिसाद प्रत्याभरण तुलनेने संथ, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो? इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन इज फीडबॅक कंपॅरेटिव्हली स्लो, वीक अँड इनडायरेक्ट? पर्याय क्रमांक ए 2 व्यक्तींमधील संवाद, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक बी गट संज्ञापन, ग्रुप कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक सी जनसंज्ञापन, मास कम्युनिकेशन आणि पर्याय क्रमांक डी निशब्द संज्ञापन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जनसंज्ञापनाच्या प्रकारात प्रतिसाद हा प्रत्याभरण तुलनेने संथ, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी योग्य जोड्या निवडा. क्रमांक 1 मानसिक अडथळा प्रतीक, क्रमांक 2 सांस्कृतिक अडथळा, निवडक श्रवण आणि पर्याय क्रमांक 3 तांत्रिक अडथळा आणि आवाजातील अडथळा. यातली बरोबर जोडी आपल्याला शोधायची आहे. तर यातली बरोबर जोडी आहे फक्त तांत्रिक अडथळा म्हणजेच आवाजातील अडथळा. टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स, व्हॉइस डिस्ट्रप्शन. असं दर्शवणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये
दृकश्राव्य ध्वनिपीत किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल? व्हेन ए टीचर uses a video clip or sound clip or PowerPoint presentation in classroom teaching, the communication can be best described as पर्याय क्रमांक ए जनसंज्ञापन मास कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक बी तंत्रज्ञानात्मक संज्ञापन टेक्नॉलॉजिकल कम्युनिकेशन, पर्याय क्रमांक सी दृक संज्ञापन व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि पर्याय क्रमांक डी माध्यमबद्ध गट संज्ञापन. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये ध्वनिपीत दृकश्राव्य माध्यम किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण करतात तेव्हा हे संज्ञापन माध्यमबद्ध गट संज्ञापन प्रकारामध्ये येते. म्हणजेच पर्याय क्रमांक डी मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन. पुढील प्रश्न क्रमांक 24. स्वसंवाद गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषांवर बेतलेले आहेत? कम्युनिकेशन इज क्लासिफाईड इंटू इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप अँड मास कम्युनिकेशन ऑन द बेसिस ऑफ पर्याय क्रमांक ए संज्ञापनासाठी वापरलेले माध्यम, हे पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी सहभागी घटकांमधील संदेशाचे स्वरूप, हे पण नाही. आणि संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या, तर हे याचं योग्य पर्याय आहे. शेवटचा पर्याय संज्ञापनाचा सामाजिक संदर्भ, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या. स्वसंवाद, संवाद, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाच्या कोणत्या निकषांवर बेतलेले आहेत? तर संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्येवरती आहे अवलंबून. तर हे होते 1 डिसेंबर 2013 मधील महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.